ही पोळशीची भाजी आहे, ही पण रानभाजीच आहे. ह्याला काय फार असं निवडायला वगैरे लागत नाही, फक्त पानं बघायची कुठे कीड वगैरे असेल तर. आणि हा देठाकडे एक इथे असा एक जाड काठी कसा भाग असतो, तो असला तर तो असा काढून टाकायचा आणि स्वच्छ धुवून घेऊन पालेभाजी सारखी भाजी बनवायची. आपण धुवून घेऊया आणि बारीक चिरून घेऊया. पोळशीच्या भाजीसाठी लागणारं साहित्य बघूया. ही कापलेली पोळशीची भाजी, कांदा, ओलं खोबरं, मीठ, हळद, हिरवी मिरची, तेल, मूग डाळ, पाणी. ची भाजी कशी करतात ते बघतोय. आता गॅस लावून एक भांडे ठेवले, गॅसवर तापत ठेवलंय. त्यात थोडं तेल घालूया. तेल जरा तापू दे. हे तेल जरा तापतंय, मातीचं भांडं आहे त्यामुळे तेल तापायला जरा वेळ लागणार. तर तेल तापू दे. तर आपण ही मिरची घालूया, हिरवी मिरची. अजूनही तेल तसं तापलेलं नाहीये. कांदा घालूया. कांदा जरा परतून घेऊया. ही मूग डाळ आहे, हे तर अगदी पटकनच शिजते. हे आता असं परतून घेऊया. मूग डाळ असल्यामुळे त्याला काही वेळ लागणार नाही, ती लगेच मऊ. आणि त्याच्यावर आपण आता ही चिरलेली पोळशीची भाजी घालूया आणि चांगली ढवळून घेऊया. अशीच पोळशीची भाजी बारीक कापून भज्यांसारख्या, कांदा भजी सारखी आपण याची भजी पण बेसनच्या पिठात घालून भजी बनवू शकतो. ही चांगली परतली आहे. आता थोडीशी हळद घालूया. मीठ घालूया. ही पण भाजी वाफेवर शिजवा. पालेभाज्यांना जसं पाणी घालायची गरज नसते. एखादी भाजी जून वगैरे असली तर जरासं पाणी लागतं, ना तर पालेभाज्या वाफेवर शिजतात आणि वाफेवर शिजलेल्या भाज्या जरा चांगल्या लागतात पाणी घातल्यापेक्षा. तर आपण आता ही ढवळून झाली आहे, झाकून ठेवूया आणि झाकणावर थोडं पाणी घालूया, म्हणजे भाजी खाली लागणार वगैरे नाही, थोडं पाणी सुटेल. आता आपण बघूया ही भाजी झाली आहे का. हे बघा, ही भाजी शिजली आहे, भाजीचा कलर बदललाय. तर आपण यात पाण्याची गरज नाहीये, पण भाजी जर चून असेल तर मग हे थोडं वरचं पाणी घालायचं. आता आपण ही बघतोय व्यवस्थित शिजली, याचा कलर बदललाय, तर ह्याला पाण्याची गरज नाहीये. तर आपण आता त्याच्यात हे ओलं खोबरं घालून घेऊया आणि ढवळून घेऊया. ही भाजी तयार आहे.